नमस्कार नमस्कार. दत्ताभाऊ, आपण आपल्या प्रेक्षकांचं आपल्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत करू. आज वटपौर्णिमा आहे. हा जे सावित्रीनं सत्यवानाला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष आणि नियतीला सुद्धा त्या सावित्री पुढे झुकून तिच्या पतीला तिला परत द्यावं लागलं, अशी ही आख्यायिका आहे. म्हणून संबंध सावित्रीना आणि त्यांच्या पती सत्यवानांना आम्हा दोघांचा नमस्कार. नमस्कार. आज या तिसऱ्या एपिसोडमध्ये आम्ही एक विषय घेऊन आलो की जो संबंध महाराष्ट्रभर चर्चेला गेला. नुसता चर्चेला गेला नाही तर भाजपा मधली अंतर्गत जे धुसफूस आहे ती चव्हाट्यावर आली. हे चव्हाट्यावर आली का आणली गेली? ज्या काही ऐकीव गोष्टी आहेत त्या गोष्टी तर अशा सांगतात की याच्यामध्ये सत्यता बऱ्याच अंशी कमी होती. दत्ताभाऊ, नुसता पुढच्या रांगेत बसण्यासाठी किंवा पुढच्या खुर्चीत बसण्यासाठी एकमेकावर जातीय आरोप प्रत्यारोप झाले. खरं तर भाजपाचं बॅकबोन दत्ताभाऊ ब्राह्मण समाज समजला जातो. बरोबर. बॅकबोन आहे तो, बॅकबोन. नेमका त्या बॅकबोनला खिळखिळा करायचा प्रयत्न कुणी केला का? आणि आमदार अभिमन्यू पवारांची जर राजकीय कारकीर्द असेल, सामाजिक कारकीर्द असेल, मीच काय कुठल्याही पक्षातला माणूस त्यांनी जातीयवादी आहेत किंवा जात हा फॅक्टर लक्षात ठेवून ते काम करतात किंवा ते इतरांशी वागतात असं कुठेही ऐकिवात नाही किंवा आपल्या पण बघण्यात नाही. बरोबर. आमदार अभिमन्यू पवारांवर त्यांच्याच पक्षातल्या एका खासदारांनी हे जातीचे की मी ब्राह्मण म्हणून तुम्ही पुढे बसू नका, तुम्ही मागे बसा, हा मराठ्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही पुढे बसलात तर एक वेगळा संदेश जाईल. खासदार मेधाताई कुलकर्णींचं काही कळालं नाही कुठल्या उद्देशाने त्यांनी म्हटलं असेल हे असं नाही. तिथं ज्या काही गोष्टी घडल्यानंतर जी काही रिॲक्शन बाहेर आलं, म्हणजे आपल्याला पण ते अचानकच बाहेर आलं होतं आणि सगळीकडे चॅनलवर ते दिसायला चालू झालं. हो ना. आणि कार्यक्रम मराठा समाजाचा सारथीचा काहीतरी कार्यक्रम होता. हो, सारथीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह त्या तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, जे खासदार किंवा आमदार, त्या सर्वांना त्या कार्यक्रमाला बोलवलं गेलं होतं. त्याच्यामध्ये काही कुणाची जात बघून किंवा कुणाचं काय बघून बोलवलेलं नसेल असं थोडंच असते. शासकीय कार्यक्रम होता तो कार्यक्रम मुळात शासकीय होता आणि या शासकीय कार्यक्रमामध्ये येणारा प्रत्येक जो लोकप्रतिनिधी आहे तो तेवढाच महत्वाचा असतो. बरोबर. आता विषय असा आहे, पवार साहेब आणि ताईंचं, मेधाताईंचं नेमकं कुठल्या विषयासाठी वाद झाला या विषयावर जर बोलायचं असेल तर खुर्चीचा वाद होता. ऐका ना, खुर्चीचा वाद होता. खुर्चीत पुन्हा जात आली हे समजलं नाही मला. कारण की जात हे केव्हा येते? राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ब्राह्मणच आहेत ना. हो, 100% कशाचे त्याच्या जातीचा संबंध होता? नाही, ब्राह्मण जातीचा मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा म्हणजे कार्यक्रम संपन्न होत होता. आणि आमदार अभिमन्यू पवारांची जर राजकीय कारकीर्द बघितली तुम्ही तर त्यांनी दैवत मानलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. आपल्या माहितीसाठी सांगतो, आमदार पवार साहेबांनी सारथी असेल किंवा मराठा समाजाचे EWS प्रमाणपत्र असतील किंवा बाकी आरक्षणाच्या बाबतीत पवार साहेबांनी वेळोवेळी, म्हणजे पुण्यामध्ये एक आंदोलन झालं होतं तुम्हाला माहित आहे, ते UPSC त्याचाच कार्यक्रम. मग त्यांनी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. तर एक नाळ आहे त्या विद्यार्थ्यांशी आणि पवार साहेबांशी. त्याच्यामुळं जसं सरकार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने ते सरकार बरोबर, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्यामुळं 100% विद्यार्थ्यांना हे वाटत होतं की बाबा यांच्याकडून न्याय मिळेल.
विद्यार्थी त्यांच्या मार्गाने गेले. होय. बरेच राजकारणी त्या आंदोलनामध्ये त्या काळात म्हणजे ती मागे काहीतरी घटना घडली होती, काहीतरी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काहीतरी UPSC MPSCचं काहीतरी झालं होतं पुण्यात. त्या परिस्थितीमध्ये पवार साहेब तेव्हापासून किंवा आरक्षणाचा मुद्दा आला, आरक्षणामध्ये याच्यामध्ये ते स्वतः होते. त्याच्यामुळे ते समाज म्हणून तिथं काहीतरी कार्यक्रम झाला आणि समाज म्हणून त्या कार्यक्रमाचं प्रेझेंटेशन, तो शासकीय कार्यक्रम होता, समाजाचा कार्यक्रम नव्हता. फक्त समाजाचं तिथं जे काही एकमेकाबद्दल बोलून किंवा मी ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं मला मागं बसा किंवा पुढे बसा अपमानित करण्यात आलं आणि मी तो त्या कार्यक्रम सोडून गेल्या. मला असं वाटतं की तुम्ही एका पक्षात काम करणारे लोक आहात. घरचं भांडण म्हणजे तुमच्यातला काही वाद, मी असं म्हणत नाही का त्या दिवशीच घडले, बहुतेक जुना काही वाद असू शकतो. एवढं म्हणजे मीडियापर्यंत जाऊजीपर्यंत मला कळालेली गोष्ट अशी की ज्या वेळेस या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि ते आल्यानंतर एका कक्षात बसले होते, मग तिथं जे केतन अग्रवाल च्या जे इन्सिडेंट झालेला आहे, लोहगडावरनं त्यांना ढकलण्यात आलं होतं, त्या कुटुंबाचा एक घटनेच्या बाबतीत मुलगा गेलेला होता आणि त्याचे आई वडील हे आमदार अभिमन्यू पवारांकडे आले आणि आम्हाला न्याय द्या आणि त्याच्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची आहे. मग त्याच वेळेला मेधाताई एका कुणातरी बिल्डरला घेऊन तिथं आलेल्या होते की त्यांना पण त्याच वेळेमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची जे म्हणजे मला समजलं तिथे काहीतरी जमिनीचा इश्यू होता. आले, मग हा विषय सेन्सिटिव्ह असल्यामुळे आमदार अभिमन्यू पवारांनी त्या अग्रवाल कुटुंबाला घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर गेले, त्यांची कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांनी तिथून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना फोन लावून त्यांना विनंती केली की या केसमध्ये तुम्ही लक्ष घाला. मला वाटतं जवळपास 20-25 मिनिटं याच्यामध्ये गेली. तोपर्यंत मेधाताईंना वेटिंगवर राहावं लागलं. बरं, ह्याच्यामध्ये राग येण्यासारखं काय नाही, कारण त्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार पण बाहेर थांबल्या होत्या. तसं तर त्या दार उघडून आत जाऊ शकल्या असत्या कारण उपमुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांनी प्रोटोकॉल पाळला आणि प्रायव्हसी त्यांनी पाळली. त्यांनी वेटिंगवर राहिल्या. तो मला असं ऐकवत आलं की त्याचा राग मेधाताईंना खूप आला की मी पुण्याची आहे, प्रॉपर इथली आहे आणि इथली असताना मुख्यमंत्र्यांना भेटायला अगोदर कोण जायचं आणि कोण नाही जायचं हे अभिमन्यू पवारांनी कसं ठरवायचं. इथले स्थानिकचे ओएसडी पर्यंत बोलल्या आणि त्यांचा जो राग आहे ना, तो राग त्यांच्या शब्दातनं व्यक्त झाला की काय काय मनामध्ये होतं त्यांच्या. नाही, तो राग मला असं वाटतंय की हा राग त्यावेळेतला नसावा किंवा इतका भयंकर राग. बरोबर आहे, एकाच काहीतरी जुन्या गोष्टी मनामध्ये साठत गेलेल्या आहेत आणि ते ओएसडी पर्यंत गेले. पवार साहेब ओएसडी होते, 100% खरी आहे. पवार साहेबांचं राजकीय गुरु खुद देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्या नेत्यासाठी फडणवीसासाठी अभिमन्यू पवार म्हणजे सुदामा आहे आणि देवेंद्र फडणवीस कृष्ण आहेत त्यांचे. बरोबर, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपण नाही करायचं, बोलायचं. विषय कसा आहे, हे भांडण कुठलं होतं, पक्षांतर्गत भांडण आहे तुमचं. बरोबर आहे. अहो, शासकीय कार्यक्रमात कोण कुठं बसावं, कोण कुठं बसून, हे ठीक आहे, एखाद्या वेळेस नाही मिळाली कुणाला खुर्ची, बरोबर, त्याच्यावर एवढा भाऊ करायचा काही गरज नव्हती ना. बरोबर. नाही, या एका गोष्टीमुळं दत्ताभाऊ एक गोष्ट लक्षात आली. सबंध महाराष्ट्रातल्या नुसतं मराठा समजत नाही, मराठा समाजातले लोक तर समजा याच्यावर सडकून टीका केलीच केली, परंतु बऱ्याच ब्राह्मण समाजातल्या लोकांना सुद्धा मेधाताईंनी आमदार अभिमन्यू पवारावर केलेल्या जातीयवादाचे आरोप हे पटलेले नाहीत. आपले ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकरनी खूप सुंदर विश्लेषण केलंय त्यांचं. त्यांनी एक कविता सुद्धा लिहिली मेधाताईवर. मला एक सांगा, मला अभिमन्यू पवारांच्या एका निकटवर्तीयांकडनं एक गोष्ट कळाली की अभिमन्यू पवार साहेबांना
शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा फोन आला. सुषमा अंधारेंनी त्यांचं तर काय सांगितलं असेल किंवा त्यांचं मत व्यक्त केलं असेल, परंतु त्यांनी आमदार अभिमन्यू पवारांविषयी असं बोलले की अभिमन्यू पवार हे फक्त औषापुरतेच लोकप्रिय आहेत का असं आम्हाला वाटायचं. परंतु आज महाराष्ट्रातला सबंध मीडिया आम्ही बघतो, सगळ्या समाजातली लोक, दत्ताभाऊ विशेष म्हणजे ब्राह्मण होते, मराठा होता, मुस्लिम होता, इतर बाकी ओबीसी सगळ्या लोकांनी आमदार अभिमन्यू पवारांची पाठराखण केली. पाठराखण फक्त ते मराठा आहेत म्हणून नाही केली, बरोबर, तर त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामावरून लोकांनी हे त्यांना म्हणजे पाठिंबा दिला. आणि मेधाताईंना सांगितलं की आमदार अभिमन्यू पवारांवर तुमचे काय भांडणं असतील, तुमचे काही मतभेद असतील, पक्षांतर्गत कुरघोडे असतील, पक्षांतर्गत कुरबुर असेल, पक्षापर्यंत ठेवायला पाहिजे होती. बरोबर, जातीपर्यंत हा विषय नाही आणायला पाहिजे होता. जर तुम्ही जातीपर्यंत आणत असाल तर अभिमन्यू पवार हे जातीयवादी नाहीत. तुमच्या लक्षात आलं का, एखादी बातमी बनवायची असेल, खुर्ची ही बातमी नव्हती, नाही ना, जात ही बातमी नाही. पण दत्ताभाऊ त्या बातमी म्हणजे त्याच्यामधून मेधाताईंना नेमकं काय म्हणायचं होतं मला लक्षात काहीच गोंधळलेल्या दिसल्या त्या कम्प्लीट. मला असं वाटलं देवेंद्र फडणवीस खुद्द ब्राह्मण आहेत, हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हो, तुम्ही त्यांच्या समोर जातीचा उल्लेख करता किंवा त्या गोष्टीला घेऊन तुम्ही, आणि भाजपचे जुने कार्यकर्ते आहात, हो. तुमच्या पक्षात असं काय आहे का, म्हणजे जातीवर काय आहे का? असं नाही ना. तुम्ही अभिमन्यू पवार हे मुळात सांगतो, हा तो धर्मनिरपेक्ष माणूस आहे, हो. मी या मताचा आहे. खरंय तो मुळात जरी भाजपचे आमदार असले काही बऱ्याच तरी काही गोष्टीमध्ये ते धर्मनिरपेक्ष आहेत. मला बऱ्याचदा जाणवलेलं आहे. प्रत्येक जातीला जेवढं इथं मराठा प्रेम करतो तेवढाच मुस्लिम प्रेम करतो. हो, काय बरोबर. अशा वेळेस असं होतं की फक्त कमळ असल्यामुळं मुस्लिम समाजाचं मतदान काय असेल. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडस भाजपाबद्दल हे असल्यामुळे थोडं मतामध्ये कमी जास्त, वैयक्तिक अभिमन्यू पवार म्हणून त्यांच्यावर प्रेम आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा माणूस आहे. खरंय. कधीही जातीचं त्यांच्या दारात गेल्यानंतर ह्या जातीच्या माणसाला प्राधान्य आहे किंवा त्या जातीचं असं मी कधीही आतापर्यंत, आता मला 7-8 वर्ष झालं, मी आपण इथं राहतो, आपण सारखं प्रत्येक जातीला, प्रत्येक समाज, वडर समाज, ढोर समाज, प्रत्येक समाजाचे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापाशी त्यांनी आपल्या निवेदनातून मांडले. ती काय जात मग ते त्यांना करायचं असं तर इतर जातीला थोडेच त्यांनी प्रश्न मांडले असते. बरोबर आहे. जातीवरून अभिमन्यू पवारांना त्या ज्या काही बोलल्या हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हे तुम्हा मला नाही, सबंध महाराष्ट्राला आवडलेलं नाहीये. 100% वाटणार. सबंध कारण की महाराष्ट्राला प्रत्येक आवडलं. जातीसाठी तो माणूस पोटतिडकीने प्रश्न मांडतो. हो, मुख्यमंत्र्याकडे वारंवार जाऊन निवेदन, त्यांचे काय प्रश्न आहेत. कित्येक महामंडळ, लिंगायत समाज, वीरशैव महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या होय, बाबतीत, होय. कित्येक महामंडळाच्या बाबतीत त्यांचा पाठपुरावा आहे. हो. असं कसं त्या माणसाला तुम्ही जातीवादी ठरवता? किंवा ते म्हणले असतील, समजा त्यांनी काय तिथं म्हणले बी असतील, किंवा थोडस आता आपण एक दोघं गप्पा गोष्टी म्हणून आपण सगळे बसल्यावर एखादा कुठला कार्यक्रम असला, तो सारथीचा कार्यक्रम, शासनाचा कार्यक्रम, विशेषतः मराठा समाजाचा कार्यक्रम, एक 10 मिनिट गाय धरू, एखादी खुर्ची रिकामी असेल, त्या खुर्चीवर समजा अभिमन्यू पवार येऊन बसले असतील, मेधाताईने म्हणले असते खुर्ची माझी आहे, तुम्ही उठा, तर त्यांनी जर म्हणले असते नाही ताई मी ह्या खुर्चीवर, मी समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही मागे बसा, तर आपण त्या गोष्टीला मान्य केलं. ती खुर्ची कोणाची होती? रिकामी खुर्ची होती. बनसोड्यांना काहीतरी तिथं आले नाहीत, त्यांची खुर्ची होती. त्या खुर्चीवर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब यांना बसवण्यासाठी, कारण की शेवटी कसं आहे, मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका खुद्द मुख्यमंत्र्याची आहे. हो, आणि मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत बरेच चांगलं काम मराठा समाजासाठी केलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळं अशा वेळेस मराठा समाजाचा जो त्या महामंडळाचा अध्यक्ष पुढे बसा, प्रामाणिक भावना असू शकते पवार साहेबांची, याच्यात काय वाईट आहे? अतिशय चुकीचं बोलले की अभिमन्यू पवारांना पुढे बसायचं होतं. मेधाताई बोलल्या मीडियाला इंटरव्ह्यू देताना की बाबा त्या खुर्चीमध्ये अभिमन्यू पवारांना पुढे बसायचं होतं. पूर्ण कार्यक्रमामध्ये मागच होते ना त्यांनी. आपण बघितलं ना, ते त्यांना बोलले आणि त्यांनी त्यांच्या जागी जाऊन बसले पलीकडं. ते कसं बसतील मुख्यमंत्र्याच्या लाईनीत? काय मला समजत नाही.
उपमुख्यमंत्री सगळे वरिष्ठ लोक आहेत. अहो, तो मला सांगा 5 वर्ष त्यांनी मंत्रालयामध्ये काम केले. हो, त्यांना प्रोटोकॉल आपल्यापेक्षा जास्त माहित आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि प्रशासकीय शासनाचा काय प्रोटोकॉल आहे सगळ्यात जास्त अभ्यास अभिमन्यू पवारांना आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच ते 5 वर्ष राहिले तिथं. हम्म, आणि एक लोकप्रतिनिधी मधून अजून सुद्धा इथं बघा तुम्ही ते प्रोटोकॉलनच राहतात. 100% त्यांच्यामध्ये प्रोटोकॉल मध्ये असं आपण कधीतरी झाले की तरी प्रोटोकॉल तोडून काहीतरी हे केलं असं नाही ना. ह्याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला, हे थोडस मला काहीतरी जुनं भांडण असू शकतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे मुळात हा वादच नको आहे. खरंय. पक्षांतर्गत वाद पक्षामधला वाद आहे. वाद आहे. तो वाद पक्षातच मिटायला पाहिजे होता. आम्हा दोघांचा बदनामी कुणाची झाली? पक्षाचीच झाली. कारण दत्ताभाऊ, भाजपा हा खूप स्ट्रिक्ट पक्ष आहे. आज भाजपा हा सगळ्यात जगात मोठा पक्ष म्हणून समजला जातो. त्याच्यावर बारीक सारीक गोष्टीवर पक्ष नेतृत्वाचं लक्ष असतंय. 100%. आता मेधाताईंनी हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी मीडिया समोर जाऊन बोलल्या. मीडिया समोर त्यांनी जाऊन बोलल्यामुळं त्याचं उत्तर आहे ना, की कमेंट्स अभिमन्यू पवारांना द्यावी लागली. खर तर दोघांनी पण, मेधाताई कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवारांनी पण हा विषय हा पक्षांतर्गत ठेवायला हवा होता. पक्षाच्या बाहेर पक्षाचं भांडण, रुसवे फुगवे जे बी काय असतील ते चव्हाट्यावर आणायला नको होते. मला सगळ्यात वाईट काय वाटलं माहिती का, ते ज्या समाजाबद्दल मध्ये ते स्वतः त्या समाजाचे आहे. समाज तो बुद्धिजीवी समाज, बुद्धिजीवी समाज आणि त्या समाजानं आम्हाला काहीतरी मिळावं कधीच अपेक्षा केली नाही आतापर्यंत. त्यांचं कधी आंदोलन झालेलं बघितलं ते, कधी आम्हाला खुर्ची द्या म्हणून कधी आलेलं बघितलं. रस्त्यावर उतरलं कसं झालं मला पुन्हा आश्चर्य वाटले. गळ्या शपथ, हो तुम्ही 2-3 टर्म आमदार राहिलात, खासदार आहात, तुम्ही जातीचा स्वतःच्या जातीचा उल्लेख करायचा. मुख्यमंत्री त्याच जातीचे, त्याच खुर्चीवर आहेत, त्यांच्याच हस्ते कार्यक्रम होता. तुम्ही खाली बसलं तरी काय वावगं ठरलं. तुम्हाला जर एवढं जातीबद्दल वाटलं असतं तर तुम्ही खाली बी बसलं तरी काय वावगं ठरलं नसतं ना. शेवटी जातीवर बोललात. मला ह्या गोष्टीचा राग आला. अभिमन्यू पवारांनी खरंच त्यांना जातीवर तसं जर बोललं असतं तर आपण त्याचं समर्थन केलं नसतं. बिलकुल नाही, लक्षात घ्या. परंतु त्यांना सांगायचं एक होतं, त्याने अर्थ दुसरा काढला. हा अर्थ कसा काढला याला 2 बाजू आहेत दत्ताभाऊ. त्या अर्थ काढायचा म्हणून काढला का मेधाताई बी अशा काही अडाणी नाहीये. तुम्ही म्हणताय तसं पंतप्रधान मोदी होण्याच्या अगोदर त्या आमदार राज्यात सत्ता आहे तुमची, मुख्यमंत्री तुमच्या समाजाचे, तुम्ही मीडिया समोर येऊन अश्रू वगैरे. पक्षांतर्गत शिस्त नाहीये काय सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, भाजप जसं जसं सत्तेच्या पायऱ्यावरी चढू लागले ना, त्या पक्षाची पहिली शिस्त होती भाजपची. आता भाजपची हळूहळू शिस्त ढासळू लागले. त्याचं कारण असं आहे की भाजपमध्ये आता प्रत्येकाला नेता झाल्यासारखं वाटत असेल. दत्ताभाऊ, हा विषय आपण घेण्याचं कारण आपल्या मतदारसंघामधल्या आमदार अभिमन्यू पवारांवर हा आरोप झाला आणि एक बुद्धिजीवी म्हणून या आरोपाच्या मुळाशी जाण्याचा आपण प्रयत्न केला. याच्यामध्ये आम्हाला अभिमन्यू पवार कुठं चुकलेत असं दिसलं नाही. मात्र मेधाताई सारख्या एका ज्येष्ठ नेत्याने आणि एका बुद्धिवान व्यक्तींनी जातीवर आरोप करणं किंवा आमदार अभिमन्यू पवारांनी जातीचा उल्लेख केला म्हणून त्यांच्यावर आरोप करणं हे आम्हालाही आणि संबंध महाराष्ट्राला पटलं नाही. अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पार्टीनं किंवा त्यांच्या पक्ष नेतृत्वानं उद्या दुसरी अशी कुरबुर चव्हाट्यावर येऊ नये. जातीची महत्वाची. त्याच्यामुळं ही खबरदारी घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. मित्र, आज या विषयाला आम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.